हॅलो फ्रेंड्स, आज आपण परत भेटलो आहोत आणि आज आपण ऐकत आहोत शापित नागवंश या स्टोरीचा 5वा भाग. चला मग सुरू करूया. मला आशा आहे तुम्हाला ही स्टोरी आवडत आहे. Stories on Mike. म्हटलं होतं ना, मी एकटी नाहीये. माझ्याच ओठांवरून उमटलेले ते शब्द हवेत विरले आणि त्याच क्षणी माझ्या शरीरावरची ती अमानवी पकड अचानक ढिली पडली. जणू माझ्या आतल्या त्या अस्तित्वाने मला मुद्दाम मोकळं सोडलं होतं. त्याला मला हा तमाशा दाखवायचा होता. बाहेर विहीरचा आवाज आता किंचाळीत बदलला होता. वाड्याच्या मुख्य लाकडी दरवाजाच्या थापा आता एखाद्या हातोड्यासारख्या आदळत होत्या. "काकी, आजी, कोणीतरी दार उघडा." मी जमिनीवरून उठण्याचा प्रयत्न केला. माझे पाय अजूनही बधीर होते. अडखळत भिंतीचा आधार घेत मी दारापर्यंत पोहोचले. बाहेर अंगणात पळापळ सुरू झाली होती. आईच्या पायातल्या पैंजणांचा आणि तिच्या घाबरलेल्या हुंदक्यांचा आवाज माझ्या दारावरून पुढे गेला होता. तिने घाईघाईत वाड्याचा मुख्य दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच एक भयंकर, काळजाला भोक पाडणारा आवाज वाड्यात घुमला. तो आवाज वीरच्या रडण्याचा होता आणि त्याचबरोबर एक दुसरा आवाज होता, कुणाच्या तरी घरघरणाऱ्या श्वासाचा. माझ्या खोलीच्या दाराची बाहेरून लावलेली कडी आईने उघडली नव्हती, पण ती कदाचित घाईत नीट लागलीच नसावी. मी थरथरत्या हाताने दाराला धक्का दिला. दार उघडलं. अंगणातला पिवळसर बल्ब लागला होता आणि त्या प्रकाशात माझं पूर्ण जग उद्ध्वस्त करणारं दृश्य समोर होतं. काका जमिनीवर पडले होते. वीर त्यांच्या डोक्याला मांडीवर घेऊन रडत होता. काकांचे कपडे मातीने आणि रक्ताने माखले होते. विदर्भातल्या या लाल मातीचा रंग रक्ताशी मिसळून इतका गडद काळा दिसू शकतो, हे मला आजच समजलं होतं. मी 2 पावलं पुढे टाकली. माझे डोळे काकांच्या गळ्याकडे गेले. तिथे सापाच्या दंशाच्या 2 बारीक खुणा नव्हत्या. तिथे मांस फाटलेलं होतं. जणू एखाद्या जंगली श्वापदाने त्यांचे लचके तोडले असावेत. पण तरीही त्यांच्या निळ्या पडलेल्या नसा आणि तोंडातून येणारा पांढरा फेस सांगत होता की त्यांच्या रक्तात भयंकर विष भिनलं आहे. आई काकांच्या जवळ गुडघ्यावर बसली होती. तिचे हात थरथरत होते. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडून फक्त हुंदके बाहेर येत होते. "दादा, ओ दादा, डोळे उघडा दादा." आजी तिच्या खोलीतून बाहेर आली. नेहमी ताठ चालणारी आजी आज भिंतीचा आधार घेत चालत होती. ती अंगणात आली आणि काकांना त्या अवस्थेत पाहून तिथेच थबकली. मी आजीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात नेहमी दिसणारा तो करडा, अधिकारवाणीचा भाव आज नव्हता. तिथे एक भयंकर दहशत होती. एक असा धक्का जो तिने अपेक्षित केला नव्हता. तिची नजर काकांच्या मृतप्राय शरीरावरून उठून थेट माझ्यावर येऊन स्थिरावली. मी ओसरीच्या अंधारातच उभे होते. स्वेटरच्या बाह्या अजूनही माझ्या बोटांपर्यंत ओढलेल्या होत्या. मी आणि आजी एकमेकांकडे पाहत होतो. तिच्या नजरेत एक प्रश्न होता, "तू?" आणि माझ्या नजरेत एक स्पष्ट उत्तर होतं, "मी खोलीत बंद होते. तुम्हीच मला बंद केलं होतं." आजीला ते उत्तर समजलं आणि ते समजताच तिचा उरला-सुरला धीरही खचला. ती तिथेच एका लाकडी खांबाला धरून खाली बसली. जर मी खोलीत होते, तर काकांना कोणी मारलं? हा प्रश्न वाड्याच्या त्या जड हवेत एखाद्या विषारी धुरासारखा पसरू लागला. "काकी, बाबांना वाचवा काकी. आपण त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ." वीर वेड्यासारखा बडबडत होता. पण आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की हे विष कोणत्याही डॉक्टरच्या आवाक्यातलं नव्हतं. काकांचे श्वास आता मोजून राहिले होते. मी संथ पावलांनी पुढे गेले. मला काकांच्या जवळ जायचं नव्हतं, पण माझे पाय आपोआप तिकडे ओढले जात होते. मी त्यांच्या पायाजवळ जाऊन उभी राहिले. काकांच्या डोळ्यांची बुबुळं पांढरी पडली होती, पण अचानक त्यांच्या छातीत एक मोठा धक्का बसला. त्यांनी एक मोठा घरघरता श्वास सोडला आणि त्यांचे डोळे सतार उघडले. ते डोळे माझ्याकडे पाहत होते. मी मागे सरकले. काकांनी त्यांचा रक्ताने माखलेला थरथरणारा हात वर उचलला. वीरला वाटलं ते त्याला स्पर्श करत आहेत, पण त्यांचा हात माझ्या दिशेने होता. त्यांच्या तोंडून रक्ताची एक गुळणी बाहेर पडली आणि त्याच्यासोबत एक अस्पष्ट पण भयंकर शब्द बाहेर आला.
तू? काकांचा आवाज एखाद्या कोरड्या विहिरीतून आल्यासारखा वाटत होता. तू तिथे होतीस. मी श्वास रोखून धरला. मी तिथे नव्हते. मी तिथे असूच शकत नव्हते. नाही काका, मी नाही. मी मी खोलीत होते. मी रडत रडत मान हलवली. पण काकांचा तो थरथरणारा हात माझ्यावर थांबला नाही. तो माझ्या खांद्यावरून पुढे गेला, माझ्या पाठीमागे, वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील लाकडी गॅलरीच्या अंधारा कोपऱ्याकडे. काकांचा तो हात हवेतच थिजला. त्यांच्या डोळ्यातला शेवटचा श्वास गोठला आणि त्यांची मान एका बाजूला कलंडली. वीरचा हंबरडा फुटला. आईने डोळे मिटून घेतले. पण मी वळून मागे पाहिलं. काकांचं बोट ज्या दिशेला होतं, तिथे पहिल्या मजल्यावरच्या त्या लाकडी कठड्यावर एक सावली उभी होती. ती आकृती एका मुलीची होती. तिचे केस मोकळे होते. तिने माझ्यासारखा स्वेटर घातला होता. मी डोळे विस्फारून त्या अंधारात पाहण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या सावलीने मान किंचित तिरपी केली. तिच्या चेहऱ्यावरचा भाव मला दिसला नाही, पण मला तिचे डोळे दिसले. ते डोळे अंधारात पिवळे जर्द चमकत होते. माणसांसारखे नाही. त्या डोळ्यांच्या बाहुल्या वरून खालपर्यंत एका बारीक काळ्या रेषेत विभागलेले होते. अगदी हुबेहूब माझ्या डोळ्यांसारख्या. माझ्या कानात पुन्हा तोच कुजबुजणारा आवाज घुमला. म्हटलं होतं ना, मी एकटी नाहीये. तर ही कथा तुम्हाला कशी वाटत आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही कथा आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, या कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. मला आशा आहे तुम्हाला ही कथा नक्की आवडत असेल. धन्यवाद. Stories on Mike.